नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या 10 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. प्रत्येकच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरून अक्षरशः रणकंदन सुरू आहे. सगळीकडेच खरं म्हणजे घोडे बाजाराला ऊत आलेला आहे. नाशिकमध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी लाखो रुपयांची मागणी झाल्याचा व्हिडिओ सुद्धा गेल्या 2-3 दिवसांपासून व्हायरल झालेला आहे. नाशकातच शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून हाणामारी झाल्याचंही उदाहरण अगदी ताजं आहे. तर काँग्रेसमधल्या नाराज इच्छुकांनी पक्षाच्या कार्यालयालाच टाळं लावल्याची बातमी सुद्धा चर्चेमध्ये आलेली होती. हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे आज यावर कडी ठरावी अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत. नागपुरात मुदतीत अर्ज दाखल करता आले नाहीत म्हणून शिवसेनेनं थेट भाजपवरतीच हल्लाबोल केलेला आहे. भाजपनं सर्व्हर डाऊन केल्यामुळे अर्ज वेळेत दाखल करता आले नाहीत असा दावा शिवसेनेनं केलाय. तर इकडं पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या महिला उमेदवारानं अर्ज दाखल करतेवेळी सादर केलेली कागदपत्रच निवडणूक कार्यालयातून गहाळ झाल्याची बातमी सुद्धा चर्चेमध्ये आहे. या सगळ्या बातम्या किंवा घडामोडी पाहता महापालिका निवडणुकांचा सगळीकडेच सावळा नाही तर काळा गोंधळच सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय. याच पार्श्वभूमीवरती अनेक प्रश्न या निमित्तानं उभे ठाकलेले आहेत. महापालिका निवडणुकात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप सत्तेचा गैरफायदा घेतय का? निवडणूक आयोगासारखी प्रशासकीय यंत्रणा दबावाखाली काम करतेय का? भाजपमधनं बाहेर पडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या उमेदवारांना रोखण्यासाठी भाजप जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करतय का? भाजपनं केलेल्या आरोपाप्रमाणे खरंच शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात काही फिक्सिंग आहे का? सगळ्याच पक्षांमध्ये असलेली रस्सीखेच पाहता नाराज इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी वाटेल त्या स्तराला राजकारण चाललेलं आहे का? उमेदवारांची कागदपत्र गहाळ होणं यामागे सुद्धा काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्या साठमारीमध्ये सर्वसामान्यांचे खरे प्रश्न मागेच पडतायत का? या आणि यासारख्या अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानंच आपण आज करणार आहोत आजची चर्चा, ज्याचा विषय आहे निवडणुकीचा काळा गोंधळ, सर्व्हर डाऊन करून सत्ता काबीज करण्याचा भाजपचा डाव आहे का? आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. पुण्यातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत, ते सुद्धा पुण्यातनंच या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. नागपूरमधून सहभागी होत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आशिष जयस्वाल. तर परळच्या आमच्या स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक आहेत, आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे हे सुद्धा आमच्या परळच्या स्टुडिओमधनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्यांशी आपल्याला काही मुद्द्यांच्या अनुषंगानं चर्चा करायची, ज्याचा विषय मग अशी मी तुम्हाला सांगितला की या निवडणुकाचा आता सध्या जो एकूण सुरू आहे, राजकीय दृष्ट्या प्रचार म्हणा, रणधुमाळी म्हणा, रणकंदन म्हणा, हे सगळं सुरू आहे. आणि हे सगळं सुरू असताना प्रशासकीय पातळीवरती सुद्धा काही गोंधळ आपल्याला दिसतो आहे. राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरून सुद्धा गोंधळ सुरू आहे. घोडेबाजारीला ऊत आलेला आहे. त्याच वेळेला प्रशासकीय यंत्रणा, ज्याला आपण निवडणूक यंत्रणा म्हणूयात, त्यामध्ये सुद्धा काही ना काही गोंधळ आपल्याला दिसतो आहे. अनेक उदाहरणं आपल्याला समोर आलेली दिसत आहेत. आणि त्यातच शिवसेनेनं जो महत्त्वाचा आरोप भाजपवरती केलेला आहे, आणि तो म्हणजे भाजपनं सर्व्हर डाऊन केला, त्यामुळे आमच्या उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत, अशी तक्रार त्यांनी नागपूरमध्ये केलेली आहे. नाशिकमध्ये सुद्धा एबी फॉर्मच्या संदर्भामध्ये गोंधळ झाला आणि 10 उमेदवारांचे अर्ज हे बाद ठरले गेले. त्याच्यावरून सुद्धा आज शिवसेनेनं काही आरोप भाजपवरती केलेले आहेत. तर तिकडे संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराला अर्ज भरल्यानंतर कागदपत्र त्यांनी जी सबमिट केलेली आहेत, ती कागदपत्र गहाळ होणं याला जबाबदार नेमकं कोण आहे? या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं. आणि हे सगळं करत असताना सगळा जो रोख आहे तो भाजपवरती आहे, आणि तो म्हणजे भाजप सत्तेचा गैरफायदा घेत आहे का, या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला नागपूरला जायचं आहे, आशिष जयस्वाल यांच्याकडे. आशिष जयस्वाल, नेमकं नागपूरमध्ये काय घडलंय हे पहिल्यांदा तुम्ही सांगा. नागपूरमध्ये नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोणालाही फॉर्म भरता आले नाही. कारण की आता जी निवडणूक आयोगाने जी पद्धत अवलंबली होती, ती फॉर्म तुम्हाला पहिले अपलोड करून त्याची प्रिंट काढून मगच तो फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत देता येत होतं. परंतु शेवटचा जो दिवस होता त्या दिवशी कोणाला सर्व्हर पूर्ण डाऊन असल्यामुळे नागपूरमध्ये बहुतांश लोक निवडणूक लढण्यापासून वंचित राहिले. एक अजून जास्त शक्यता अशी होती की ज्या लोकांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, विशेषतः भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते, ज्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा होती, ते लोक दुसऱ्या पक्षाचा फॉर्म अपलोड करूनच प्रिंटआउट काढूनच भरू शकत होते. कारण की जोपर्यंत त्या राजकीय पक्षाचा फॉर्म भरता येत नाही तोपर्यंत नामनिर्देशन पत्र आपल्याला जमा करता येत नाही. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे
नागपूर शहरामध्ये, हे मी म्हणत नाही तर तुम्ही तपासून बघा की टोटली नागपूर शहरामध्ये शेवटच्या दिवशी सर्व डाऊन असल्यामुळे लोकांना फॉर्म भरता आले नाही. त्यामुळे अनेक लोक त्यांना निवडणूक लढण्याचा हक्क असताना त्या निवडणूक लढण्यापासून वंचित राहिले ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये बहुतांश ठिकाणी अशा पद्धतीचा गोंधळ झालेला आहे. बहुतांश ठिकाणी असा गोंधळ झालाय. सर्व्हर डाऊन जो झाला शेवटच्या दिवशी, नेमकं कारण काय असं तुम्हाला वाटतं आशिष जयस्वाल? आम्हाला तर पूर्णपणे याच्यामध्ये काहीतरी कोणाच्या तरी इन्स्पिरेशननी, विशेष करून सत्ताधाऱ्यांचं इन्स्पिरेशननी असा प्रकार झाल्याचा आमचा आरोप आहे. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे ज्यांना निवडून उमेदवारी मिळाली ते दुसऱ्या पक्षाचे उमेदवार मागणार होते आणि त्यांना थांबवण्यासाठी अशा पद्धतीचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. भारतीय जनता पक्षावरती थेट तुमचा आरोप आहे, त्याच्यावरती मला खरं म्हणजे विश्वास पाटकांचं उत्तर घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी मला पुण्यामध्ये जायचं आहे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे त्या ठिकाणी आहेत. संतोष शिंदे, नेमका काय प्रकार संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये घडला जरा सांगा पहिल्यांदा. जय जाऊ. सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड आत्ताच राजकारणामध्ये सर्वप्रथम पदार्पण करत आहे. ही आमची पहिलीच निवडणूक आहे. निवडणूक प्रक्रियेची सगळी कागदपत्र किंवा त्या पद्धतीची सगळी जमवाजमव प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या परीनं करत असतो. परंतु ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे हे निवडणूक आयोगानं किंवा इथल्या प्रक्रियेनं ते इथल्या लोकांवर लादलेली ही प्रक्रिया आहे, हे अगोदर स्पष्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं हार्ड कॉपी म्हणजे सगळे कागदपत्र दाखलसुद्धा केलेले आहेत. म्हणजे एकीकडं ऑनलाईन प्रक्रिया ठेवायची आणि दुसरीकडं कागदपत्रसुद्धा त्यांच्याकडं दाखल करायचे. हे सुद्धा आजपर्यंत सगळ्या उमेदवारांनी, सगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी लोकशाहीचा आदर राखण्यासाठी ती प्रक्रिया मान्य केली आणि त्याच्यामध्ये आम्हीही सहभाग घेतला. मुळामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, सगळं कागदपत्र त्या ठिकाणी दाखल केले. त्याची पोच पावती घेतल्यानंतर ज्या वेळेस उमेदवारांच्या छाननीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस आमच्या प्रभागाच्या सौ रंजना सुभाष जाधव यांचा उमेदवारी अर्ज आणि त्यासोबत जोडलेले सर्व कागदपत्र गहाळ झाले. म्हणजे यांना संभाजी ब्रिगेडची भीती वाटू लागली का? तर आमचा निवडणूक प्रक्रियेमध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत त्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सन्माननीय अधिकारी विजया पांगरकर ह्या अतिशय उर्मट भाषेमध्ये बोलतात. तो उमेदवार किंवा त्यांचे जे कोणी व्यक्ती असतील ते त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर ते अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात, कोणाचंही ऐकून घेत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे मंत्री असणारे सन्माननीय दिलीप कांबळे यांना डायरेक्ट त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने निकाल लावले जातात आणि आमच्यासारख्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी उमेदवारांच्या अर्जामध्ये नाव नसतं. इन कॅमेरा सगळं जर त्या ठिकाणी आम्ही सबमिशन करत असू, उमेदवारांना फक्त एकट्याला सोडलेलं असताना सुद्धा तो उमेदवार तिथं कागदपत्र जर दाखल करत असेल तर गेली कुठं? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारा संपूर्ण कर्मचारी वर्ग असे जर उद्धट अधिकारी असतील आणि जर मुख्यमंत्र्यांच्या किंवा भाजप सरकारांच्या पैशावर ते जर काम करणारे अधिकारी अशा पद्धतीने उर्मटपणाने काम करत असतील तर यांच्यावर कुणावर तरी तुमचा मुद्दा चेक असला पाहिजे. संतोष शिंदे, तुमचा मुद्दा पोहोचला. मला परत आशिष जयस्वालांकडे जायचं आहे. आशिष जयस्वाल, जसं आता संतोष शिंदेच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे, त्यांच्या संदर्भामध्ये घडलेलं आहे, अर्ज दाखल केला, कागदपत्र दाखल केली, पण ती गहाळ झाली. एकूणच निवडणूक निर्णय अधिकारी किंवा ही जी प्रक्रिया आहे याचा फटका तुम्हाला पण बसतोय का? कारण सगळ्याच राजकीय पक्षांचा हा कुठे ना कुठे भाजपवरती रोख आहे. काय नेमकी भूमिका आहे तुमची? नागपूरमध्ये सुद्धा नेमकं काय प्रकार घडला आणि महाराष्ट्रामध्ये असे कशी प्रकरण घडले याची मी काही माहिती आपल्याला देतो. नामनिर्देशन पत्रासोबतच एबी फॉर्म द्यायला पाहिजे अशा पद्धतीची तरतूद करण्यात आली. म्हणजे ज्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल करायचे त्याच्यासोबतच निवडणूक पक्षाचा जो एबी फॉर्म असतो तो 3 वाजेपर्यंत द्यायला पाहिजे. परंतु नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर स्वतः आम्ही सांगतो की आम्ही सुद्धा 3च्या नंतर अनेक निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचे फॉर्म स्वीकृत केले. काही लोकांनी आमचा फॉर्म घेण्यास नकार दिला. आणि मला एक कळत नाही की
उमेदवार कोणाला द्यायचा, जेव्हा स्क्रुटनी झाल्यानंतर जे फॉर्म स्टँड झाले त्या स्टँड झालेल्या फॉर्ममधून कोणाला ईव्ही फॉर्म द्यायचा अशा पद्धतीची तरतूद पूर्वी होती. परंतु मनात आला तसा प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळे नियम लावले जातात. मुळात मी आपल्याला अजून एक प्रकरण सांगतो की या निवडणुकीमध्ये आता तुम्ही म्हणता सत्तेचा गैरवापर होत आहे की नाही. आता तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे 3चे किंवा 4चे किंवा 5चे प्रभाग होते त्यांना तुम्ही 2 वर आणलं आणि नागपूर महानगरपालिकेसाठी स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी पूर्ण नागपूरमध्ये 4चे प्रभाग केले. आता मला लॉजिक असं कळत नाही की तुम्ही नगरपालिकामध्ये जिथं 2000 लोकसंख्येचे वार्ड होते त्याला तुम्ही 1000 लोकसंख्येमध्ये आणलं आणि जिथं 15,000 किंवा लोकसंख्येचे प्रभाग होते तिथं तुम्ही 60,000 पर्यंत नेलं. म्हणजे नेमकं आपली सत्ता राखण्यासाठी जिथं आपल्या हिताचं जसं होईल तशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने करून घ्यायचा. आशिष जयस्वाल, पण तुम्ही सुद्धा भाजप सोबत सत्तेमध्ये राज्यामध्ये आहात ना, मग तुम्ही निर्णयाला विरोध का नाही केला? नाही, निर्णयाला विरोधचा प्रश्न असा आहे की आम्ही विरोध केला, जिथं विरोध करायचा तिथं केला. आम्ही या संदर्भामध्ये की 4चे प्रभाग हे योग्य नाही आहे अशा पद्धतीचा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विरोध प्रदर्शित केला. परंतु सरकार हे आपला सत्तेचा गैरवापर करून आपल्या मनात आला तशा पद्धतीचा निर्णय करत आहे. सत्तेचा गैरवापर भाजप करत असं तुमचं म्हणणं आहे. मला विश्वास पाठकांकडे आता जायला लागेल. विश्वास पाठक, ज्या पद्धतीने आता आशिष जयस्वालांनी मांडणी केली, तुमच्यावरती थेट आरोप केलेला आहे. संतोष शिंदे सुद्धा संभाजी ब्रिगेडचे तुमच्यावरती आरोप करत आहेत, तुमच्यावरती म्हणजे भाजपवरती आरोप करत आहेत की भाजपनं सत्तेचा गैरफायदा घेतलेला आहे. सांगा. काय एकदा पायाखालची वाळू घसरायला लागली की अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप हे होत असतात. गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे ते यश लक्षात घेता मला असं वाटतं की मैदानामध्ये यांनी आपला पराभव आधीच मान्य केलेला आहे. हे जे आरोप आहे हे पूर्णपणे हास्यास्पद आहे आणि निराधार आरोप आहे. मला आश्चर्य वाटणार नाही आणि हे नक्कीच असा आरोप करतील 23 जुलैला जेव्हा वोटिंग आणि रिझल्ट बाहेर येतील आणि भारतीय जनता पक्षात परत प्रथम क्रमांकावर राहील तेव्हा एक असाही आरोप होऊ शकतो की यांनी ईव्हीएम मशीन देखील मॅनेज केला म्हणून. मला सांगा, हे आपलं कायद्याचं राज्य आहे. इथे निवडणूक आयोग हे एक स्वतंत्र यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून काम व्यवस्थित होत असतं. असं जर असतं तर पुण्यामध्ये ज्या आमच्या भोसलेताई आहेत त्यांच्या बाबतीत देखील अशी बाब कशी काय घडली. तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाकडे ज्या प्रकारे लिटरसी रेट जास्त आहे किंवा कॉम्प्युटर लिटरसी रेट जास्त आहे त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून आपला फॉर्म व्यवस्थित भरला. हे यांना जमू शकलं नाही, त्यामुळे यांना टेक्निकल स्नॅकचा कुठेतरी भाजपच्या उमेदवारांनी खूप चांगला अभ्यास केला त्या विश्वास तुमचा मुद्दा पोहोचतो. मी परत तुमच्याकडे येतो. भाजपच्या उमेदवारांनी खूप चांगला अभ्यास केला त्या उमेदवारी अर्जांचा आणि मग त्या पद्धतीने भरले आणि मग त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आला नाही असं तुमचं म्हणणं आहे. हेमंत देसाई, निवडणूक आयोगासारखी जी प्रशासकीय यंत्रणा आहे जी निवडणूक राबवते राज्यभरामध्ये, हे निवडणूक आयोग किंवा निवडणूक निर्णय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडू शकतात का? काय सांगता येईल या संदर्भामध्ये? आपण जर इतिहास जर बघितला तर इंदिरा गांधींची जी निवडणूक अलाहाबाद न्यायालयाने रद्दबातल ठरवली आणि त्यानंतर आपलं पद सुरक्षित राहण्यासाठी म्हणून आणीबाणीचा निर्णय घेतला आणि सगळं जे काही रामायण घडलं ते आपल्याला माहिती आहे. हे आणीबाणीचं कारणच ते होतं की निवडणूक यंत्रणेचा गैरवापर केला होता. आता हा गैरवापर त्यावेळी काँग्रेसने केला, सत्ताधारी पक्ष करतोच. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही बघितलं तर मुलायम सिंग यादव ज्या मुख्यमंत्री होते पूर्वी त्यावेळी सरळ गुंडागर्दी करून मतदान पेट्या पळवणं, त्यामध्ये बोगस वोटिंग करणे राजरोसपणे चालायचं. पण बिहारमध्ये चालायचं. तेव्हा सत्ताधारी पक्ष हे करतोच आणि हे सत्ताधारी आम्ही हे करत नाही असं म्हणणं हे सत्ताधारी पक्षाला करायचं असतं आणि विरोधी पक्ष त्यावरती आरोप करतात. पण त्यामध्ये अजिबात ते निराधार आरोप आहेत असं पूर्वी काँग्रेस म्हणत होता तर भारतीय जनता पक्ष म्हणेल. आता लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही की निवडणूक आयोग आपला ही अतिशय घटनादत्त त्यांना अधिकार आहेत, घटनात्मक अतिशय चांगली संस्था आहे आणि जगभर ती वाखाणली गेली आहे, विशेषतः जम्मू काश्मीरसारख्या राज्यामध्ये सुद्धा निवडणूक घेऊन. परंतु निवडणूक आयोगाच्या अंतर्गत निवडणूक यंत्रणेमध्ये जे जे काम करतात ते शेवटी माणसंच असतात. ते अधिकारी असतात, सरकारी कर्मचारी असतात. तेव्हा त्यांना एखादा माणूस दबावाखाली काम करत असेल तर ते आपल्याला सिद्ध करता येत नसेल तरी लॉजिकली आपण विचार केला तर दबावाखाली काम
करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिसते. मी एक ठळक उदाहरण तुम्हाला सांगतो की विश्वजित कदम जे काँग्रेसचे उमेदवार होते गेल्या वेळी, तेव्हा त्यांनी सांगलीमधनं ते पुण्यामधनं उभे होते. सांगलीमधले 70,000 लोकांची नावं पुण्यामध्ये घुसळली त्यांनी, असा आरोप आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता. तो ते सिद्ध करू शकले नाहीत कुठल्याही प्रकारे. आणि त्यानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात असं सांगितलं की विश्वजित कदम म्हणजे हे किती गुणी आहेत आणि त्यांच्यासारखी माणसं काँग्रेसमध्ये आली पाहिजेत. म्हणजे हा शुद्ध ढोंगीपणा आहे. आता जे उदाहरण आपण बघतो की नागपूरमध्ये सर्व्हर डाऊन झाला. आता सर्व्हर डाऊन होणं हे यंत्रणेचं म्हणजे अपयश असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच उमेदवारांमध्ये आता अन्याय झाला असेल, त्याच्यामध्ये कम्प्युटर लिटरसीचा काही संबंध येत नाही. ते टेक्निकल गोष्ट आहे आणि ते जर झालं असेल, तसा अन्याय झाला असेल तर सगळ्यांनी मिळून म्हणजे अर्ज दाखल केला पाहिजे त्यामध्ये तथ्य असेल तर, आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जर इतके गोंधळ इतके गडबडी झालेले आहेत त्याच्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये तर निवडणूक अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता उघडकीस आल्याचे आरोप झालेले आहेत. आता हे सगळेच आरोप बोगस आहेत का असं म्हणता येणार, आपण केस बाय केस सुद्धा विचार करता येईल. आणि त्याच्यामध्ये असं आहे मुख्यतः की कॉम्प्युटर इलिटरसी, कॉम्प्युटर लिटरसी हे आपण विचार करता येईल की ऑनलाईन अर्ज भरणं आणि तो कसा भरावा, त्याच्या सोबत कुठली कागदपत्र द्यावीत याचं भारतीय जनता पक्षाचं प्रशिक्षण करत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मला वाटतं की निवडणूक आयोगाने सुद्धा जे छोटे पक्ष आहेत त्यांच्यासाठी असा उपक्रम हाती घेतला पाहिजे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की दोघा जणांना एकाच वेळी एबी फॉर्म्स देणं या प्रकारच्या गोष्टी झाल्यात. आणि त्याच्यानंतर मग त्यापैकी एका उमेदवाराला स्वतंत्र पत्र द्यायचे की नाही शेवटी हाच आमचा उमेदवार आहे, आणि त्याच्यानंतर त्यासंबंधी वाद निर्माण होणं, त्यासंबंधी निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय घेणं, कागदपत्रांची वैधता तपासण्यासंबंधी काही गोंधळ होतात, छाननीच्या वेळी काही गोंधळ होतात, तेव्हा ह्यामध्ये अकार्यक्षमता निवडणूक अधिकाऱ्यांची सुद्धा असू शकते. ते काही वरून पडलेले नाहीत, तर त्यांची सुद्धा चूक होऊ शकते. आणि याबाबत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना याच्याबाबत मी काही भेद करणार नाही, कारण सगळेजण सत्तेचा दुरुपयोग करतात. हे अनेक प्रकरणामधून आपल्याला सिद्ध करून जो पक्ष सत्तेमध्ये असतो, हेमंत देसाई मुद्दा पोहोचला, जो पक्ष सत्तेमध्ये असतो अगदी मी तुमच्याकडे परत येतो हेमंत देसाई. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जो पक्ष सत्तेमध्ये येतो तो स्वाभाविक आहे की स्वतःच्या सत्तेचा वापर हा करणार. फक्त तो फायदा आहे की गैरफायदा आहे याच्यावरती खरं म्हणजे चर्चा होऊ शकते. डॉक्टर राजू वाघमारे, ज्या पद्धतीने आपण ही सगळी चर्चा करू पाहतो आहोत की कुठेतरी भाजपनं सत्तेचा गैरवापर केला आहे का, आणि त्या सत्तेच्या गैरवापरामुळे निवडणूक आयोगासारखी जी यंत्रणा आहे, जी प्रशासकीय यंत्रणा आहे, ती सुद्धा दबावाला बळी पडते का? काय तुमचं म्हणणं आहे? दुर्गेशजी, या बाबतीत मी सर्वप्रथम महानगरपालिकेचे इलेक्शन्स चालू होण्याच्या आधी मी नागपूरला आणि सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी बीजेपी सरकारवर आरोप केले होते की सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, निवडणूक म्हणजे त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रभाग रचना जी करण्यात आली होती या सगळ्या महानगरपालिकेमध्ये, तर प्रत्येक बीजेपीच्या कॅन्डिडेटला म्हणजे त्यांचे पालकमंत्री, त्यांचे मिनिस्टर्स त्यांना घेऊन त्यांच्या आवडीप्रमाणे आणि अगदी परखडपणे बोलायचं झालं तर बीजेपीचे उमेदवार कसे निवडून येतील, काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या उमेदवारांची वोट बँक आहे ती कशी फोडता येईल, या पद्धतीने त्यांनी प्रभाग रचना केली. आणि त्याचे आरोप आम्ही इलेक्शनच्या आधी केलेले आहेत. म्हणजे आता आम्ही आरोप करतोय अशातला भाग नाही. आम्ही अभ्यास करून त्यावेळी प्रभाग समितीवर मी संपूर्ण 9 महानगरपालिकेचा अभ्यास करून त्यावेळी आरोप केले होते. म्हणजे यांनी ही सुरुवात अगोदरपासून केली. आता आपण आत्ताच्या निवडणूक प्रक्रियेकडे येऊया. आताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मागच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जेवढे आरोप केले त्या आरोपांमध्ये फक्त दानवेंचा FIR सोडला तर किती आरोपांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी ऍक्शन्स घेतल्या आणि त्याचे निकाल काय लागले, त्याची चौकशी काय झाली. म्हणजे जानकरांसारखा मंत्री अगदी व्हिडिओवर अगदी राजरोसपणे धमकी देतोय, म्हणजे सरकारमधला मंत्री ज्यावेळी धमकी देतो अशा प्रकारची उदाहरणं आली. बीजेपीचे पक्षाध्यक्ष अगदी जाहीरपणे सांगत होते लक्ष्मी दर्शन करा. या सगळ्यांच्या कंप्लेंट आणि यांच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या. डॉक्टर वाघमारे तुमच्याकडे येतो परत. या मुद्द्यावरती विश्वास पाठकांकडे मला जाऊ दे. विश्वास पाठक याचा अर्थ असा, दुर्गेशजी एक मिनिट तुमच्याकडे येतो. दुर्गेशजी
मी येतो तुमच्याकडे. लक्ष्मी दर्शनाचा उल्लेख आला म्हणून मला विश्वास पाटकांकडे जायचं आहे. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा तुम्ही उल्लेख केलाय, पण गेल्या 2-3 दिवसापासून जो एक व्हिडिओ नाशिकमधला सर्क्युलेट होतो आहे, व्हायरल होतो आहे, तिकीट मिळावं म्हणून लाखो रुपये मागितले जात आहेत आणि पैसे देऊनही तिकीट मिळत नाही म्हणून ती जी नाराजी आहे ही सगळी कॅप्चर झाली त्या व्हिडिओमध्ये. ती सोशल मीडियावरती सर्क्युलेट होते, व्हायरल होते आहे. विश्वास पाठक, तुमच्यासारखा भाजप हा जो पक्ष आहे, जो तत्वनिष्ठ मानला जातो, त्या पक्षामध्ये आता अशा स्वरूपाची उदाहरणं दिसत आहेत समोर. काय सांगाल त्या संदर्भामध्ये? तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर 2 लाखाची देणगी चेकच्या द्वारे पक्षाला द्या अशा टाईपचा तो व्हिडिओ दिसतोय. आणि हे जे 2 लाख आहेत त्याला उमेदवारी दिल्यानंतरचा भाग आहे हा. त्यामुळे पक्षाला चेकच्या माध्यमातून डोनेशन घेणं हे काही कायद्याने चुकीचं नाहीये. त्याच्या माध्यमातून उगाच एक बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार करून विरोध करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. मी आपणास हे सांगतो दुर्गेशजी, जसं आता डॉक्टर राजू वाघमारे म्हणाले की त्यांनी इलेक्शनच्या आधी सोलापूरला आणि नागपूरला जाऊन काय प्रयत्न केला, तर प्रयत्न हाच केला की आम्ही हारलो तर त्याचे कारण काय द्यायचे, आम्ही प्रभाग बदलले. अहो, जनता इतकी खुळी नाहीये. जनता काम बघणार आहे, कामाच्या याच्या बाबतीतच ते वोट देणार आहे. त्यामुळे जनता इतकी खुळी नाहीये. अशा प्रकारचे उगाच हास्यास्पद आरोप करून अगोदरच आपलं हार पत्करू नका. तुम्ही देखील मेहनत करा आणि आम्हाला तुम्ही शह द्या. बरं, विश्वास पाठक, तुमचा मुद्दा पोहोचला. हेमंत देसाई बोटवर करतात. बोला हेमंत देसाई. दुर्गे मी असं सांगतो की कामाच्या बळावरती तुम्ही मतं मागताय का? तुम्ही जर सोलापूरपासून प्रत्येक भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर केवढे इम्पोर्ट केलेलं आहे तुमचं. किती उमेदवार तुम्ही 40% तुम्ही उमेदवार आयात करताय. तुमचं जर काम चांगलं असतं तर तुम्हाला भरघोस प्रतिसाद तुम्हाला तुमच्याच कार्यकर्त्यांकडनं मिळालं असतं, त्यांना मतं चांगली मिळाली असती. किंवा हे संपूर्णपणे बोगस आहेत. तुमच्या अध्यक्षाला एका ठिकाणी कानफडात मारण्यात आली. नागपूरमध्ये सुद्धा पक्षामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो अनेक ठिकाणी, अगदी पुण्यापासून अनेक ठिकाणी तिकीटं विकले गेल्याचा आरोप आहे तो. आणि यामुळे हे भ्रष्टाचार जो आहे तो पूर्णपणे या पक्षामध्ये आता आलेला आहे. तेव्हा ते काहीही सांगितलं त्यांनी तरी त्यांचं संपूर्णपणे एक प्रकारे काँग्रेसीकरण झालेलं आहे, जे होऊ नये ते. तेव्हा यामध्ये काहीही फरक नाही. काँग्रेसीकरण झालं असं हेमंत देसाई म्हणतात. हेमंत देसाई, तुमचा मुद्दा पोहोचला. मला विकास लवांडेंकडे जायचं, कारण बराच वेळ मी त्यांच्याकडे गेलो नाही. विकास लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा असा काही आरोप आहे का की भाजप सत्तेचा गैरवापर करताय? राष्ट्रवादीचाच असा नाहीये. मुळात संबंध आपला जर इतिहास पाहिला, आता हेमंत देसाई सरांनी निवडणूक आयोगाच्या घटनात्मक त्याच्या अस्तित्वासंदर्भातलं काही विवेचन केलं. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे, घटनात्मक संस्था आहे, अशी RBI आहे. अशा वेगवेगळ्या आपल्या केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये घटनात्मक संस्था आहेत. याचा कारभार याच्या अगोदरचा जर पाहिला आणि आत्ताचा जर पाहिला गेल्या 3 वर्षातला, तर निश्चितपणाने कुठल्याही सुज्ञ माणसाला, जागरूक पत्रकाराला किंवा विचारवंताला तो दिसून येऊ शकतो. उदाहरणं त्याची खूप देता येईल. मग नोटबंदीच्या संदर्भातलं RBIचं अस्तित्व आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तसं आता निवडणूक आयोगाच्या संदर्भात निवडणूक आयोग मुळामध्ये आपल्याला जाणीव झाली ती TN शेषन या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे जाणीव झाली. तोपर्यंत निवडणूक आयोग या देशात होता किंवा नव्हता हे लोकांना फारसं माहीत नव्हतं आणि तिथून पुढे सातत्याने त्याच्यात बदल होत आले. आता चालू जर विचार केला आपण, आज नगर परिषद निवडणुका झाल्या किंवा आता महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. बघा तुम्ही, खर्चाचं सुद्धा नियोजन निवडणूक आयोगाला देता आलेलं नाहीये. आधी 4 लाखाची मर्यादा केली, नंतर 8 लाख केली, 5 लाख केली, ती 10 लाखावर नेली. झेडपीचे वेगळे रेट, हे सगळे जे दाखवलंय तर जेवणाचा रेट सुद्धा त्यांनी 30 रुपये दाखवलाय. म्हणजे निवडणूक आयोगाने जे काय दरपत्रक ठेवलंय ते अगदी 10 वर्षाच्या मागचं ठेवलंय आणि त्या 10 लाखामध्ये ती निवडणूक महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी करायची किंवा जिल्हा परिषदच्या झेडपीच्या उमेदवारांनी, म्हणजे अर्धा विधानसभा जवळपास तिथे मतदार असतात, तिथे 8 लाखामध्ये निवडणूक करायची. हे असे जर गोंधळ पाहिले तर हे जे काय पुण्याचा प्रकार घडलाय, नागपूरचा प्रकार पडला, तर निवडणूक आयोगाच्या समोर निश्चितपणानं प्रश्नचिन्ह निर्माण होते. अशी अनेक उदाहरणं देते. पर्रीकरांचं उदाहरण गोव्यातलं आपल्याला देता येईल, ताजं उदाहरण. 500 रुपये घेऊन जर तुम्ही सभेला आला असाल तर काय हरकत नाही, ते चालू शकेल तुमचं. म्हणजे असे विधानं करून पर्रीकरांच्यावर काय कारवाई केली निवडणूक आयोगाने? अनेक इथे महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत पाटलांनी अनेक बेताल वक्तव्य केली पैशाच्या संदर्भात किंवा दानवेंच्या संदर्भात. काय कारवाई झाल्या? महादेव जानकर असेल, कुठल्याही कारवाई यांच्यावर फारशा कडक स्वरूपाच्या झाल्या नाहीत.
आणि मग निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना फक्त राष्ट्रवादीच नाही, अनेक अपक्ष उमेदवार सुद्धा येत आहेत. आता बाद होण्याचं प्रमाण तुम्ही पुण्यातलं कालचं जर ऐकलं किंवा कुठल्याही महानगरपालिकेतलं बघा, बाद उमेदवारांची संख्या खूप मोठी आहे. मग ते काय गुन्हेगार आहेत का लोक? बाद फार्म होताना मला सांगा, ट्रॅफिक पोलीसचं उदाहरण इथे आपल्याला घेता येईल. अनेकदा ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिक कंट्रोल करायच्या ऐवजी कॉर्नरला पलीकडे जाऊन थांबायचं आणि कोण चुकून तिकडे येतोय त्याला पकडायचा. अशा पद्धतीने सध्या निवडणूक आयोगाचे लोक मला दिसत आहेत. अनेक उमेदवारांशी मी आज बोलत विकास लावणे, होतो, तुमचा गेल्या मुद्दा 2-4 दिवसात पोहोचला. एक प्रक्रिया विकास लावणे, आहे तुमचा मुद्दा त्या लोक मला- आता विकास लावणे, निवडणूक तुमच्याकडे येतो एकच परत. वाक्य हा बोला बोला बोला. निवडणूक आयोगाने खरं तर फॉर्म सबमिट करून घेताना तो चेक करून घ्यायचा असतो. त्यात काही कमतरता त्रुटी असतील तर त्या उमेदवाराला तिथे जाणीव करून दिली पाहिजे, सांगितलं पाहिजे. परंतु तसं कुठेही बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात नाही. आता फॉर्म इतका किचकट आहे की सामान्य ग्रामीण भागातल्या माणसाला फॉर्म भरणं फार मुश्किल आहे. 8-8 दिवस तयारी करतायत. अनेक दाखले 20-21 प्रकारचे तिथे दाखले द्यायचे. विकास लवांडे, दमछाक झाली आहे सगळ्या फॉर्म उमेदवारांची. आणि तो- किचकट आहे, फॉर्म किचकट आहे, सर्वसामान्यांना भरता येणार नाही असं तुम्ही म्हणता आहात. पण विश्वास पाठक मगाशी असं म्हणाले की आमच्या उमेदवारांनी मात्र व्यवस्थित अर्ज भरले कारण आम्ही त्यांना तसं प्रशिक्षण दिलं होतं. याचा अर्थ एनसीपीने तसं प्रशिक्षण दिलं नाही, हा तुमचा दोष आहे. नाही, हे खरं आहे. हे भाजप सोडून बाकी सगळ्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सगळ्या पक्षांना, अपक्ष उमेदवारांना, भाजप वगळता सगळ्यांना अडचणी झालेल्या आहेत. त्याची कारणं सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे थोडक्यात परीक्षेला तर बसायचं पण परीक्षेचा अभ्यास करायचा नाही आणि म्हणायचं की पेपर अवघड होता, अशी अवस्था खरं म्हणजे तुमची विकास लावंडे मला दिसते नाही. आहे. आशिष जयस्वाल अजिबात नाहीये सर. ऐका, ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या ऐवजी डायरेक्ट फॉर्म सबमिट करून घ्यायचा ऑप्शन का नाही ठेवला निवडणूक आयोगाने? ठीक आहे, या मुद्द्यावरती आपण येऊ. मला आशिष जयस्वालांकडे जायचं. आशिष जयस्वाल, नागपूरमधला सगळा एकूण गोंधळ आपण पाहिला, नाशिकमधला पाहिला, पण नाशिकमध्ये तुमच्याच पक्षाच्या संदर्भातली जी घटना आहे की निवडणुकीची आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अक्षरशः हाणामारी झालेली आहे, अशा स्वरूपाची उदाहरणं सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर त्यामुळे तुमच्या पक्षात पण सारं काही आलबेलं असं नाही. आशिष जयस्वाल, 2-3 निवडणुकीमध्ये सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 1 की निवडणूक आयोग ही जी यंत्रणा आहे हे शेवटी पूर्णतः स्वतंत्र पाहिजे. जे राज्य सरकारचेच अधिकारी आहेत ते कुठेतरी तिथं काम करतात, त्यांच्यावर पदस्थापनेचा, त्यांच्या पोस्टिंगचा सर्व जो काही निर्णय आहे तो राज्य सरकारचा असतो. त्यामुळे ही यंत्रणा पूर्णतः स्वतंत्र पाहिजे. कारण की सत्ताधारी पक्ष राजकीय गैरवापर करतो हे काही लपवण्यासारखं नाही, तर सर्वांना मान्यच करावं लागेल. दुसरं महत्वाचं की निवडणुकीमध्ये जे पैशाचा वापर आहे, आज तुम्ही मोठ्या शहरामध्ये जे निवडणुकीचा खर्च जर आपण बघितला, कागदावर जरी काही खर्च असला परंतु प्रत्यक्षामध्ये जो खर्च आहे तो मर्यादेपेक्षा 10 पटीने होतो. त्यामुळे खर्चाची मर्यादा वाढवली पाहिजे आणि खर्च करताना त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करून निवडणूक आयोगाचं स्वतंत्र लक्ष त्या विषयाकडे होणं आवश्यक आहे, त्याचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे. अजून महत्वाचा मुद्दा असा आहे की जे लोक निवडणुकीमध्ये वेळेवर पक्ष बदल करून इकडून तिकडे जातात, तर जर तो कार्यकर्ता पहिल्यापासून त्या पक्षाचा क्रियाशील सदस्य असेल तरच त्याला उमेदवारी द्यायला पाहिजे. अशा पद्धतीची देखील अनेक सुधारणा करणं आवश्यक आहे. TN सेशन आल्यानंतर त्यांनी खूप सुधारणा केली, मात्र सेशन गेल्यानंतर हळूहळू आचारसंहितेच्या सर्व बंधनं शिथिल होत गेली. मला असं वाटतं की या संदर्भात सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित यायला पाहिजे आणि निवडणुकी निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे कोणत्याही कोणाला पक्षपात न करता प्रामाणिकतेने पार पाडली पाहिजे असं आशिष जयस्वाल तुम्ही म्हणतायत की जो पक्षनिष्ठ आहे, जो कार्यकर्ता आहे, खूप वर्षापासून पक्षासोबत काम करतोय, त्यालाच खरं म्हणजे तिकीट द्यायला पाहिजे. जे दुसऱ्या पक्षातनं निवडणुकीच्या आधी पक्षामध्ये येतात त्याला तिकीट देता कामा नये अशी भूमिका असली पाहिजे. पण तुमच्याही पक्षामध्ये आता उमेदवारी आधी जर बघितल्या तर बाहेरच्या पक्षातनं आलेले तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. म्हणून माझं सजेशन असं आहे की या संदर्भामध्ये कायद्यातच तशी दुरुस्ती पाहिजे की सदस्य असल्याशिवाय पहिल्यापासून वेळेवर जो इकडून तिकडे जातो त्याला उमेदवारी देऊ नये. अशा केल्यामुळे राजकीय पक्षांनाही अडचण होणार नाही. मला वाटतं ह्याची सुरुवात करणं तुम्ही करायला पाहिजे होती. शिवसेना म्हणून तुम्ही फक्त ह्याची सुरुवात करायला हवी. कोणत्याही एका पक्षाकडून करत आम्ही तर निष्ठावंत कार्यकर्ताच न्याय देतो, परंतु ही सुधारणा सर्वच राजकीय पक्षांनी करायला पाहिजे. ठीक आहे, या मुद्द्यावरती आपण येऊया. आणखीन पण बऱ्याच मुद्द्यांवरती आपल्याला बोलायचं आहे. जो आरोप खरं म्हणजे भाजपनं शिवसेनेवरती केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा मला काही प्रश्न विचारायचे आहेत की जसं आज भाजपकडनं सांगितलं गेलं की काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फिक्सिंग आहे, याही मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. आणखीन पण मुद्द्यांवरती बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.
नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ती म्हणजे महापालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये सध्या राज्यभरामध्ये जी रणधुमाळी सुरू आहे ती सुरू असताना वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ आपल्या समोर येत आहेत आणि ते प्रक्रियेमधले प्रशासनाच्या पातळीवरचे जसे गोंधळ आहेत तसे राजकीय पक्षांच्या पातळीवरचे सुद्धा गोंधळ आहेत आणि त्यानिमित्ताने जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्यातला जो महत्त्वाचा जो आरोप आहे आणि तो अत्यंत गंभीर असा आरोप आहे की भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे, सत्तेचा गैरफायदा घेत आहे भाजप. आणि या अनुषंगानं खरं म्हणजे आपण बोलतो आहे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना भाजपकडून जो एक आरोप केला गेला तो अत्यंत महत्त्वाचा असा होता की शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे मुंबईचा जर विचार केला तर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे. मला आशिष जयस्वालांकडे परत जायचं आहे. आशिष जयस्वाल, ज्या पद्धतीने हा आरोप भाजपने तुमच्यावरती केलेला आहे की फिक्सिंग तुमचं आणि काँग्रेसचं झालंय, खरंच असं काही झालंय? मला वाटतं आशिष जयस्वालांशी संपर्क होत नाही. आपण जाऊ परत त्यांच्याकडे. पण मला डॉक्टर राजू वाघमारेंकडे आता जायचं आहे हाच मुद्दा घेऊन. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काही फिक्सिंग झालं आहे का जसं भाजपनं आरोप केला आहे? दुर्गेशजी, भाजप आता काय परिस्थिती झाली आहे की भाजप या पक्षातील नेत्यांचा पण त्यांच्या डोक्यावरचा ताबा कंप्लीट पर्यंत सुटलेला आहे. विधानसभा इलेक्शन नंतर महाराष्ट्रात जर तुम्ही सगळ्या इलेक्शन्स बघितल्यात, निवडणुका, तर त्याच्यामध्ये काँग्रेस हा एकच पक्ष असा होता की तो पहिल्यापासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. आम्ही आमची भूमिका कधीच सोडली नाही, आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही, आम्ही कोणाकडे नंतर सत्तेत जाण्याचा प्रकार केला नाही. आम्ही पहिल्यापासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. जनतेने दिलेला कौल मान्य केला. आजपर्यंत विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त आरोप जर शिवसेना बीजेपीवर कोणी केले असतील तर ते काँग्रेसनी केले. काँग्रेसनी वेगवेगळे मोर्चे काढले मुंबईच्या कारभाराच्या विरोधात. आम्ही आमचं चार्जशीट आरोपपत्र मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ठेवलेलं आहे. प्रत्येक घोटाळ्याच्या बाबतीत आम्ही पुढे होतो. प्रत्येक घोटाळा बाहेर काढण्याच्या बाबतीत, आंदोलनाच्या बाबतीत आम्ही पुढे होतो. त्याच्यामुळे शेलारांचा जो आरोप आहे तो आरोप फक्त मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला एक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा स्वरूपाचा आरोप भाजपनं केलेला आहे असं तुमचं म्हणणं आणि डॉक्टर काँग्रेस या दोघांमध्ये आता चुरस आहे. नाही, बीजेपी डॉक्टर वाघमारे, तिसऱ्या डॉक्टर राजू नंबरचा वाघमारे, मी पक्ष तुमच्याकडे आहे. येतो. आशिष जयस्वाल, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर मी तुमच्याकडे परत येतो. आशिष जयस्वाल आता परत आपल्या सोबत आहेत. आशिष जयस्वाल, जो आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे मुंबईच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं तो आरोप केलेला आहे की शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये फिक्सिंग झालेलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भातलं? करण्यासाठी कोणती संधी राहिलेली नाही आहे. आता मग काय करायचं, तर मग पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करायचा. मग काही राहिलं नाही तर मग काय करायचं, तर अशा पद्धतीने जनतेमध्ये भ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये शंकेचं वातावरण निर्माण करण्याचा जुना यांचा स्टाईल आहे. हे काही नवीन नाही आहे. निवडणुकीच्या पूर्वी सांगत होते अजित पवार यांना जेलमध्ये टाकू, अजित पवार हे महाराष्ट्राचे लालू आहे. निवडणूक झाल्यानंतर सर्व अशा पद्धतीने की जणू काही राष्ट्रवादीशी काही यांचा प्रॉब्लेमच नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने यांचा आणि राष्ट्रवादीचा संसार सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने. मूळ मुद्दा असा आहे की निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे भ्रम निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. आता आमच्यासोबत जर यांची युती राहिली असती तर मग यांनी तेव्हा पारदर्शकचा मुद्दा केला असता का? तेव्हा मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले असते का? लावले नसते. जशा पद्धतीची निवडणुकीची परिस्थिती झाली, लोकांमध्ये राम मंदिरचा मुद्द्याची गरज पडली तेव्हा राम मंदिरचा मुद्दा. इथे विदर्भाच्या लोकांना सांगायचं की आम्ही तुम्हाला वेगळं राज्य देणार आहोत, मग आम्हाला मतदान द्या, आमचे आमदार जास्त निवडून पाहिजे. निवडणुकीमध्ये मतं घेण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते लोक करतात. त्यामुळे आशिष शेलार यांना आता निवडणूक त्यांना माहित आहे की आता शिवसेनेशी ते पराभूत होणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तर असं चित्र निर्माण करायचं की शिवसेनेचं आणि काँग्रेसचं सेटिंग आहे जेणेकरून भारतीय जनता पक्षाच्या पदरी मतदान झालं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा हा प्रयत्न करत आहे. परंतु भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती पूर्णपणे एक्सपोज झालेली आहे. मुंबईमध्ये ते सांगतात की महाराष्ट्राचे आम्ही तुकडे होऊ देणार नाही. इथं सांगतात की आम्ही वेगळं विदर्भ देऊ. त्याच त्यांना विदर्भ राज्य नाही आहे. म्हणजे जनतेला मत देण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते करण्यासाठी तुमचा मुद्दा पोहोचला की मतदारांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे. विश्वास पाठक, उत्तर द्या. वाघमारेंनी जे म्हटलं त्याच्याबद्दल बोलू इच्छितील की काँग्रेस मुक्त भारत करा असं जेव्हा मोदींनी आवाहन केलं आणि त्यानंतर काँग्रेसची जी काही दयनीय अवस्था झालेली आहे त्याचं तुम्हाला उदाहरण देतो. उत्तर प्रदेशमध्ये यांनी जेव्हा रणांगणामध्ये आले
तर शीला दीक्षितांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उमेदवार म्हणून त्यांनी घोषित केलं आणि लागलीच त्यांना अखिलेश यादवच्या रूपामध्ये एक टेकू मिळाला. त्यांनी त्यांच्या लागलीच पाया पडले आणि आपलं संपूर्ण त्यांनी विड्रॉ करून घेतलं. आशिष आमचे जे शेलार साहेब आहेत त्यांनी जो आरोप केला तो फार विचारपूर्वक आणि व्यवस्थित 42 जागांविषयी आरोप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते तथ्य आहे. कारण काँग्रेसला कसंही करून कोणाचा तरी त्यांना आधार हवा आहे. त्यांना शिवसेना काय मनसे काय कोणतेही पक्ष पाहिजे कारण त्यांचं स्वतःचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. राहिला प्रश्न शिवसेनेचा. शिवसेनेला आता एक भाजप हा सर्वात नंबर 1चा शत्रू असं दिसतोय. त्यामुळे त्यांना जो मिळेल त्याच्याशी हात मिळवायचा. आम्ही हरलो तरी चालेल, मात्र आम्ही भारतीय जनता पक्षाला जिंकू देणार नाही अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा. आमची जी तयारी आहे ती तयारी भक्कमपणे आहे आणि आमचा नंबर 1चा पक्षाचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तो आम्ही या निवडणुकीत देखील सिद्ध करून विश्वास दाखवणार आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. डॉक्टर वाघमारे, तुम्ही आता बोर्डवर करताय, खरं तुमच्याकडेच यायला लागेल मला, कारण ज्या पद्धतीने आता विश्वास पाठक म्हणतायत की 42 जागांचा हा विषय आणि ते स्पेसिफिक तथ्यांवरती आधारित त्यांनी आरोप केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर वाघमारे, उत्तर द्या. जी माणसाला आता इथे हसावं की रडावं हा प्रश्न आलाय यांच्या बुद्धिमत्तेबद्दल की आशिष शेलारांना काँग्रेसमधले उमेदवार हे किती चांगले आणि किती वाईट आहेत हे जर आशिष शेलारांना जर कळायला लागलं तर मग याच्यापेक्षा दुसरा विनोद हा कुठचा असू शकतो, हा राहिला पहिला प्रश्न. म्हणजे आशिष शेलार आमचे उमेदवार सांगणार की हे शिवसेनेसाठी चांगले आहेत की काँग्रेससाठी चांगले आहेत, म्हणजे याच्यापेक्षा दुसरा जोक तो कुठचा नाहीये. राहिला प्रश्न आता काँग्रेस मुक्त भारत आणि ह्या सगळ्या वल्गना हे सगळे महाराष्ट्रात पण करत होते. आज यांच्याकडे काय आहे? आज बीजेपीकडे मागे नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जर 5 नगराध्यक्ष जर बीजेपीचे सोडले तर बाकीचे नगराध्यक्ष आयात केलेले आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष. आज यांचे जे आमदार आहेत विधानसभेमध्ये त्या आमदारामधले जवळजवळ 55 आमदार बाहेरून आयात केलेले आहेत. अहो तुमच्याकडे आहेच काय तर तुम्ही काँग्रेस मुक्तचं स्वप्न बघताय आणि काँग्रेस पक्ष या वादळातून, अशा प्रकारच्या वादळातून याच्यापूर्वीही गेलाय आणि फिनिक्स पक्षासारखा उठून उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे काँग्रेसची चिंता सोडा. आणि राहिला प्रश्न काँग्रेसला आधाराचा, काँग्रेसने आधाराचं राजकारण कधीच केलं नाही. याच्या उलट जर बीजेपीचा इतिहास तुम्ही बघाल तर भारतातल्या प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षाच्या बोटाला धरून त्याच्या खांद्यावर बसायचं, आपण मोठं व्हायचं आणि मोठं झालं की त्या प्रादेशिक पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि त्याला संपवायचं काम करायचं. ह्याचा इतिहास बीजेपीने सगळीकडे केलाय. महाराष्ट्रात शिवसेना आहे, हरियाणात केलाय, सगळीकडे केलेला इतिहास. त्याच्यामुळे आधार कोणाला लागतो, पाठीत खंजीर कसा खुपसायचा, लोकांना बनवायचं कसं, विश्वासघात कसा करायचा, याचे धडे हे बीजेपीचे लोक आपल्या नेत्यांना देत असतात. आणि बाहेरून आलेल्या लोकांना घेऊन आपण नाचायचं की आम्ही पार्टी विथ डिफरन्स कसे आहोत हे सांगायचं. आता याच्यासारखा विनोद कुठचा? अहो तुमचं स्वतःच कुठे आहे? आज RSS वाले कंप्लेंट करतायत की RSSच्या लोकांना उमेदवारी नाही. अगदी डॉक्टर वाघमारे मी तुमच्याकडे परत येतो. डॉक्टर वाघमारे मी तुमच्याकडे परत येतो. या मुद्द्यावर मला परत विश्वास पाठकांकडे जायचं आहे. सत्तेसाठी आपण वाटेल ते करायचं. मी तुमच्याकडे परत येतो. विश्वास पाठक, ज्या मुद्द्याचा उल्लेख खरं म्हणजे आता डॉक्टर राजू वाघमारे करतायत की मुळात RSS आणि बीजेपी मध्ये सुद्धा कुठेतरी अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतो. नागपूरमधलं आजचंच उदाहरण ताजं आहे. RSSच्या काही लोकांनी स्वतंत्रपणे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे पण कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. काय भूमिका आहे त्या संदर्भातली? नागपूरला असं काही झालेलं नाहीये. जे असे उमेदवार होते ते सर्वांनी शांत झालेले आहेत. हा आमचा जो पक्ष आहे हा असा विश्वास पाठक आज बाहेर असं त्याचं हे करत नाही. आणि संघ आणि भाजपा हा ज्या प्रकारचा असं काही झालेलं नाही. RSSचे जे स्वयंसेवक आहेत ते भाजपच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभे राहत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हे नाकारून कसं चालेल? गोव्यात काय झालं? मला नाव सांगा मला कोण तुम्ही नाव सांगा. तुमच्या माहितीसाठी रश्मी फडणवीस, नंतर गोपाल बेहरे हे सगळे आमचे कार्यकर्ते किंवा देशमुख जे आहेत हे सगळे कार्यकर्त्यांना तिकीट नाही मिळालं तरी सर्वजण पक्षासाठी शांततेने काम करत आहे. हा मुळामध्ये फरक आहे.
जे झालंय ते आता गोव्याच्या इलेक्शनमध्ये दिसेलच. गोव्यात RSS मध्ये फूट पडली की नाही? आता ते कशामुळे दिसेलच. झाली फूट? यांच्या उमेदवारी आणि यांच्या धोरणांमुळे. डॉक्टर हे वाघमारे, कुठे डॉक्टर लपवून ठेवणार वाघमारे, आता? आपण त्या मुद्द्यावरती येऊ. विश्वास पाठकांचं दुर्गेश, उत्तर बोलू का पहिल्यांदा मी? आपण घेऊ. बोला विश्वास पाठक, बोला. दुर्गेश, नाही, आता गोव्याचा मुद्दा हा वेगळा आहे, तो आपण त्याच्यावर स्वतंत्र चर्चा करू शकतो. मुद्दा आपल्या इथल्या निवडणुकांचा चालू आहे आणि नागपूरला काय चालू आहे हे तुम्हाला सांगितलं. तर नागपूरचे आमचे अनेक असे कार्यकर्ते जे वर्षानुवर्षे काम करतात आहे, त्यांना तिकीट नाही मिळालं तरी ते एक दिलाने काम करतात आहे. कुठे बंडखोरी नाही आहे. आपल्याला जी काही माहिती मिळाली ती माझ्या मते चुकीची माहिती आहे. तुमच्या लक्षात येईलच 1-2 दिवसामध्ये अजून विश्वास गोष्ट पाठक, क्लिअर तुमचा झालेली मुद्दा असेल. पोहोचला. हेमंत देसाईंना काहीतरी बोलायचंय. बोला हेमंत देसाई. नाही, हे अजिबातच पटण्यासारखं नाहीये की गोव्यामधला तर स्वतंत्र बोलण्यासारखा अगदी विषय आहे, पण आता सुद्धा बोलायला पाहिजे. गोव्यातच नाही, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तळमळीने काम करतायत आणि पक्षामध्ये ज्या प्रकारच्या प्रवृत्ती शिरलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी जाहीरपणे नाराजी प्रकट केलेली आहे. हे राज्यात RSSचं म्हणणं असं आहे की आमचं चारित्र्यावरती भर आहे आणि भारतीय जनता पक्षाचं आता चारित्र्य जे आहे ते संपूर्णपणे काळं झालेलं आहे. म्हणजे काळी वस्त्र त्यांनी परिधान केलेले असं RSSचं म्हणणं आहे. हे ते जाहीरपणे काही जण म्हणतील, काही जण म्हणणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याबाबत भारतीय जनता पक्षाने काहीही बोलण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की भाजप आणि शिवसेना आणि काँग्रेस यांची तथाकथित युती, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची जी युती होती त्याच्याबद्दल जर कोणी काही बोललं तर हे मानणार की आमचा काही संबंधच नाही. पवारांचं कर्तृत्व मोठे म्हणून त्यांना पुरस्कार दिला. राष्ट्रवादींनी योगायोगाने पाठिंबा दिला अविश्वासाचा ठरावाच्या वेळी, विश्वासाचा ठराव संमत करून घेताना. आणि त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप यांची कुठे कुठे आणि कशी फिक्सिंग चाललेली आहे त्याचे लोकांनी काही पुरावे दिलेले आहेत. ते पुरावे मानायचेच नाहीत. आणि आता काँग्रेस आणि शिवसेना यांची जी युती होती की वसंत सेना पूर्वी म्हटलं जात होता, अनेक वर्षापूर्वी वसंतराव नाईकांच्या काळामध्ये किंवा बाळासाहेब देसाईंच्या काळामध्ये. बाळासाहेब देसाई सुद्धा शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या वेळी त्यांच्या व्यासपीठावर गेलेत, रामराव आदिक गेलेले आहेत. तेव्हाचा काळ वेगळा होता. आत्ताचा जो आरोप आहे तसा जर आरोप करायचा म्हणला तर लोक असं म्हणतायत की शिवसेना आणि भाजप यांची जी काही लुटुपुटू जी लढाई चाललेली आहे तोच सगळा बोगस प्रकार आहे. त्यांना पुन्हा एकत्र यायचं आहे, त्यामुळे त्यांचीच अप्रत्यक्ष युती आहे आणि विरोधकांची स्पेस संपूर्णपणे वाईप आऊट करण्यासाठी हे चाललेलं आहे असं म्हटलं तर त्याचं काय उत्तर असेल. तेव्हा इथे असं आहे की काँग्रेसनी समजा वीक कॅन्डिडेट्स दिले आहेत किंवा काही ठिकाणी शिवसेनेने वीक कॅन्डिडेट्स दिले आहेत असं जर आशिष शेलार यांना वाटत असेल तर मग भारतीय जनता पक्षाबद्दल सुद्धा ठिकठिकाणी असा आरोप करण्याला वाव आहे. तेव्हा या म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आता शिवसेनेला मुळात काय युती करायची, शिवसेनेने बाहेर पडलं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे की शिवसेनेला जर भाजपची पूर्ण वाट लावायची असेल तर त्यांनी भाजपचे जे शत्रू आहेत, मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी आहे का ते माहित नाही मला, पण जे कोणी असतील शत्रू त्यांच्याशी युती करावी सरळपणे. जे अन्य राज्यामध्ये जर भाजपच्या विरोधात शिवसेनेचे कॅन्डिडेट उभे असतात शिवसेनेचे काँग्रेस बरोबर जावं ना. काँग्रेस बरोबर का जात नाही? काँग्रेस घेईल की हा प्रश्न आहे. तुमचा मुद्दा पोहोचला की शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र, हे जे सूत्र असतं त्या पद्धतीने खरं म्हणजे चालायला हवं अशी अपेक्षा खरं म्हणजे आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विकास लवांडे आहे त्यांच्याकडे जायचं आहे, कारण विषय जसा काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीच्या संदर्भामध्ये जो आरोप केला गेलेला आहे त्याच संदर्भामध्ये मला विकास लवांडेंकडे जायचं आहे. विकास लवांडे, जसा आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीच्या संदर्भात केला जातो तसा भाजपला तुमचा असलेला सॉफ्ट कॉर्नर हा सुद्धा काही लपून राहिलेला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या राजकीय स्थितीची वेळ तुम्ही साधणार का? काय पवार साहेबांच्यावर किंवा राष्ट्रवादीवर टीका करण्याची एक फॅशनच झालेली आहे. कुठं कधी युती झाली होती भाजपची किंवा शिवसेनेची राष्ट्रवादीची? मुळात नैसर्गिकरित्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे समविचारी पक्ष आहेत आणि शिवसेना आणि भाजप हे समविचारी आहेत. काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने या दोन्ही पक्षांशी कुठेही कधी कसल्याही प्रकारची राजकीय आघाडी किंवा युती निवडणूक पूर्व किंवा निवडणुकीनंतर कुठेही देशामध्ये केलेली नाही. परंतु काही विचारवंत असतील, काही पत्रकार मित्र असतील. आता देसाई सरांचा मी खूप आदर करतो, मी त्यांचं अनेकदा लेख वाचत असतो, ते श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. परंतु पवार साहेबांच्या टीका करण्याची संधी का सोडत नाहीत मला कळत नाही.
वास्तविक राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी विचारांचा आहे, धर्मनिरपेक्ष विचारांचा आहे. भाजप शिवसेना हे धर्मांध विचाराचे पक्ष आहेत. पवार साहेबांची हयात 55 वर्ष राजकारणामध्ये धर्मनिरपेक्ष विचाराने गेलेली आहे. पुरोगामी लोकांच्या ज्या छोट्या छोट्या चळवळी आहेत, ह्या सगळ्या छोट्या चळवळीचा मोठा चेहरा म्हटलं तर महाराष्ट्रातला पवार साहेब आहेत. राहिला प्रश्न पाठिंबा देण्याचा भाजपच्या, त्याच्यावर पवार साहेबांनी किंवा आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी वारंवार खुलासे केलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून की बाबा तो जो पाठिंबा देण्याचा जो काही विषय होता की त्यावेळेस कदाचित मध्यावधी निवडणुका होऊ शकतात आणि भाजपला मध्यावधी निवडणुका झाल्यावर जास्ती त्याच्यामध्ये साथ मिळू शकली असती कदाचित. हे धोका किंवा मध्यावधी निवडणुका न परवडणाऱ्या होत्या आणि म्हणून पवार साहेबांनी ती गुगली टाकलेली होती की पाठिंबा, आणि मग त्याच्यामुळं भाजप शिवसेना ते सगळे पवार साहेबांनी परवाही सांगितलं हे जर राजकारणातले डावपेच जर हे काही लक्षात येत नसतील काही लोकांच्या तर ते म्हणजे मी माझा दोष नाही आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून पवार साहेबांनी परवाही किंवा राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितलंय की काँग्रेस जसा आरोप आता शिवसेनेवाले करणार की ह्यांची भाजपची आणि राष्ट्रवादीची आहे, भाजपवाले म्हणणार शिवसेनेची आणि काँग्रेसची युती आहे. हे भाजप आणि शिवसेनेचं जे आहे ना हे सातत्याने विरोधी पक्षांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि त्या विचाराचे काही लोक दुसरे त्यांना साथ द्यायला तयार. हिटलर सुद्धा असंच करायचा, विरोधी पक्षांना सातत्याने बदनाम करायचं, गोबेस नीती वापरायची आणि मग तिथे विरोधी पक्षांचं काहीतरी संशय किंवा जनतामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ही गोबेस नीती किंवा हिटलर नीती आहे. ते भाजप शिवसेना वापरतात. खरं तर ते दोघं तुतू मॅमे जे करतायत जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तुमचा मुद्दा पोहोचला की सातत्यानं ही जी रणनीती अवलंबली जाते, मग ती शिवसेना असेल तर भाजप असेल, की विरोधी पक्षांना वारंवार जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे बदनाम करायचं. आशिष जयस्वाल, तुम्ही जर आता ऐकत असाल ज्या पद्धतीने आता विकास लवांडे म्हणतायत किंवा राजू वाघमारेंनी काही मांडणी केली, हेमंत देसाईंनी काही मांडणी केली, जो आरोप खरं म्हणजे शिवसेना काँग्रेसच्या संदर्भामध्ये भाजपनं केलेला आहे, पण शिवसेना आणि भाजप यांचा आत्ता उघड असलेला जो काही विरोध आहे तो खरंच उघड आहे की फक्त निवडणुकीला दाखवण्यापुरता आहे? आशिष जयस्वाल, मला वाटतं फोन त्यांचा कट झाला, कारण मगाशी खरं ते आपल्याबरोबर अगदी लाईव्ह इंटरॅक्शनमध्ये होते पण नंतर प्रवासामध्ये असल्यामुळे त्यांचा फोन बहुतेक डिस्कनेक्ट झाला असेल. विश्वास पाठक, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे की खरंच तुमचा आता युती तर तुटलेली आहे हे उघड आहे, पण हा विरोध जो आहे एकमेकांवरती सुरू असलेले आरोप प्रत्यारोप जे आहेत हे फक्त याच निवडणुकीपुरते आहेत की परत पुढे हे तुमचा विरोध हा चालूच राहणार आहे आणि नंतर तुम्ही परत एकत्र येणार आहे? युती व्हावी, युती तुटू नये असा हा आमचा प्रयत्न होता. मात्र आता इट इज फोर्स ऑन अस. आता आम्ही सेपरेटली लढतोच आहे, त्यामुळे आम्ही नंबर 1चा पक्ष कसा हो या दृष्टीचा आम्ही प्रयत्न करतोय. आमचा महापौर, आमची सत्ता आमच्या सोबळावरील अशी स्थिती आहे. मात्र या निमित्ताने मी जे काही वक्तव्य चालू आहे शिवसेनेकडनं, मी एवढंच म्हणेल की शेवटी शिवसेना किंवा भाजपा यांच्या हातात काही नाही, जनता ही मोठी असते. जनतेच्या मनात काय, जनता जो काही तुम्हाला हे देणार आहे, निर्णय देणार आहे, कौल देणार आहे, तो तुम्हाला मानावा लागेल. त्यामुळे हे सगळं बोलताना आपली स्पेस असावी. बरोबर, जनतेचा कौल हा प्रत्येकाला मानायला लागेल. आशिष जयस्वाल परत कनेक्ट झालेत. आशिष जयस्वाल, तुमचा आणि भाजपचा असलेला जो काही आता विरोध आहे एकमेकांच्या संदर्भामध्ये, ज्या आरोप प्रत्यारोप ज्या भाषेमध्ये खरं म्हणजे केले जात आहेत ते पाहता तुम्ही काही परत एकत्र याल असं लोकांना वाटत नाही, पण असं होऊ शकतं की तुम्ही परत सत्तेसाठी निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकता, काय सांगाल? पक्षप्रमुख आपली भूमिका निश्चितपणे जाहीर करणार आहे, परंतु ज्या पद्धतीने आम्ही युती धर्म पाळत होतो, ज्या पद्धतीने आमच्या सरकार मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने यांना मी सत्तेमध्ये स्थान दिलं होतं, जशा पद्धतीची सन्मानाची वागणूक आम्ही यांना दिली होती, सत्तेचा माज आल्यानंतर हे तशी वागणूक आम्हाला देत नाही. प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता पाहिजे, मुंबई यांना पाहिजे, प्रत्येक नगरपालिका यांना पाहिजे, सर्व जिल्हा परिषद यांना पाहिजे, सरकार भारताची केंद्राची सर्व यांना पाहिजे. आणि जे यांचे मित्र पक्ष होते, जे यांच्यासोबत खंबीरपणे इतके वर्ष उभे राहिले, त्यांच्याशी मात्र दगाबाजी करायची हा जो यांचा उद्योग आहे, हा आता सर्व पूर्ण देशाचे जेवढे काही एनडीएचे समर्थक घटक होते त्या सर्वांचे डोळे आता उघडलेले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जेव्हा एनडीएला गरज पडेल तेव्हा यांच्यासोबत कोण उभं राहणार आहे? कारण की आम्ही प्रत्येक वाईट प्रसंगात आम्ही राहिलो. जेव्हा जयललितासारखा किंवा बाकीचे जे ममता बॅनर्जी सारखं किंवा रामविलास पासवान सारखं आम्ही त्यामध्ये वेगवेगळे गेलो नाही तर आम्ही 5 वर्ष विरोधात बसलो. यांनी आमच्याशी अशा पद्धतीची वर्तणूक करून एक चांगला मित्र गमावला, याचा फटका यांना बसणार आहे. भविष्यामध्ये जेव्हा यांना गरज चांगला मित्र भाजपनं गमावला असेल. आशिष जयस्वाल, तुमचा मुद्दा पोहोचला, माझा वेळ संपत आला म्हणून मी तुम्हाला थांबवतो आहे की एक चांगला मित्र भाजपनं या निमित्ताने गमावला असं तुम्ही म्हणता आहात. याच मुद्द्यावरती खरं विश्वास पाठकांना मला बोलतं करायचं आहे. विश्वास पाठक, तुम्ही खरंच तुमचा चांगला मित्र गमावलाय का?
नाही, आमचा मित्र स्वतःहून हा मागे हटलेला आहे आणि मी आशिष जयस्वालांना हे सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची 25 वर्षाची ही युती होती आणि ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेची आवश्यकता होती त्याचप्रमाणे शिवसेनेला देखील भारतीय जनता पक्षाची आवश्यकता होती. तुम्ही लहानसा पक्ष, प्रादेशिक पक्ष असून देखील ज्या प्रकारे वल्गना केल्या, ज्या प्रकारे तुम्ही वागले, त्याचं देखील फळ तुम्हाला कुठेतरी भोगावं लागतं हे ठीक आहे, लक्षात विश्वास ठेवा. पाठक, माझा वेळ संपलेला आहे. मी तुम्हाला दुर्गेश थांबवतो. मी एक कविता गोष्ट सांगू अगदी का? अगदी विश्वास पाठक, तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपला नाही. दुर्गेश, हेमंत देसाई, फक्त शेवटच्या 30 वाक्य सांगतो. सेकंदामध्ये मला फक्त तुम्ही सांगा, हे जे सगळं संगीत मानापमान शिवसेना भाजपमध्ये सुरू आहे हे कधी थांबणार? नाही, हे जर दोघांनाही, मला वाटतं की माझा अंदाज असा आहे की भारतीय जनता पक्षाची ताकद वाढेल, शिवसेनेची सुद्धा ताकद वाढेल, पण दोघांनाही कदाचित स्वबळावरती येता येणार नाही, त्यामुळे एकत्र यायला लागेल. आता जर दोस्त दोस्त ना रहा, प्यार 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 ना रहा असं म्हटलं जातं, तरी सुद्धा ती दोस्ती पुन्हा येऊ शकते, दोस्ताना पुन्हा निर्माण होऊ शकतो, कारण ते सत्तेचा तो दोस्ताना आहे. तेव्हा आता जे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणाले की उन्मत्तपणा आलेला आहे, पण उन्मत्तपणा येऊ कोणी दिला? तर शिवसेनेने लाचारी केली, लोटांगण घातलं, त्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेने बाहेर पडावं त्यापेक्षा स्वाभिमानाने. तर स्वाभिमान जो आहे तो सुद्धा अर्धवट स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान नाहीच आहे तो. आणि भारतीय जनता पक्ष अशीच आहे, एखादा सत्ताधारी पक्ष जसा वागतो तसंच वागतो, आणि त्यांना जर उन्माद त्यांचा वाढला तर जनता त्यांना ताळ्यावरती आणेल योग्य वेळी. अगदी हेमंत देसाई ज्या पद्धतीने म्हणतात की दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, असं जरी आता अवस्था असली तरी ब्रेकअप के बाद पॅचअप सुद्धा होऊ शकतं. कदाचित आता 23 तारखेला जेव्हा निकाल लागतील त्याच्यानंतर खरं म्हणजे चित्र स्पष्ट होईल. या मुद्द्यावरती आपल्याला आणखीन पण सविस्तर बोलता येईल, बोलत राहावं लागेल, कारण निवडणूक जवळ आलेली आहे. घोडा मैदान फार काही लांब नाही, त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होत राहतील, चर्चा या होत राहतील. उद्या पुन्हा आपण अशाच एका विषयासह पुन्हा भेटणार आहोत रात्री 8 वाजता. आपल्या सगळ्या मान्यवरांचे आभार. कुठेही जाऊ नका. उद्या रात्री 8 वाजता भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.